पतित पावन दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण पतित पावन नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण पतित पावन दीनानाथ नारायण राम नाम आपण स्पीक करायचा ना तिकडे वेळ टाळ किरण की म्हणतो पोरा बरोबर आहे टाळकऱ्याकडे बघू स्पीक करायचा काय सूर कळायला काय स्पीकर
काम जास्त जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी
याची सर्व सोयी सहाय्य आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती करीना भावेना प्रीती करीना भावेना प्रीती
कळवळाचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे पुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे वाहे पुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे ऐशी कळवळ्याची जाती करीना भाविना करीना भाविना करीना भाविना ऐशी कळवळ्याची जाती करीना भाविना करीना भाविना करीना लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळाचे जाते करीला भाविण प्रीती पोटी वाहे भार वाहे त्याचे सर्वस्व साह्य ऐशी कळवळाची जात करीला भाविण प्रीत तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
करिया स्मरण होय सकळ विद्यांच्या करण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचन ऐका कमळा बंदी वचन ऐका कमळा बंदी वचन ऐका कमळा बंदी वचन ऐका कमळा बंदी माझे रंगाचे विनंते माझे रंगाचे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराज सुपुत्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेल मस्तक कहे पायावरी मस्तक कहे
लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त स्थळी आज आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप जरी तुम्हाला सर्वांना माहीत असलं तरी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी त्याचं वर्णन करणं हे वक्तेने जरुरीच असतं. त्या नियाने त्या अनुषंगाने आज आपल्या गावातील श्री रामभाऊ भगवान वाघमोरे व श्री प्रमोद भगवान वाघमोरे हा वाघमोरे परिवार आणि ह्या वाघमोरे परिवारातील त्यांच्या मातोश्री कैलासवासी गंगूबाई भगवान वाघमोरे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण म्हणजेच प्रथम वर्ष श्राद्ध. आणि ह्या प्रथम वर्ष श्राद्धाची आजची ही कीर्तन रूपी सेवा आणि त्या सेवेसाठी आपण अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती असणारे नव्या नव्या वारकरी संप्रदायाचे कळस असणारे तुकोबराय आणि ह्या तुकोबरायांचा अभंग हा 4 चरणाचा आहे. 1759 क्रमांकाचा हा अभंग आहे गात्यातील. आणि ह्या अभंगातून तुकोबराय आपल्या पुढे काय मांडत आहेत तर ज्या कृपा करणाऱ्या संतांबद्दल सांगत आहेत. परंतु काय सांगत आहेत हे संत कसे आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन ह्याची कृपा दान तुमचे कसे आहेत. कृपाळू आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपया दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा नका करू. पूर्ण अभंग वर्णन का केला तर तुकोबरायांनी केलेला अभंग आहे. या अभंगात तुकोबराय संतांना सांगतात तुम्ही कृपाळू आहात आणि नुसते कृपाळूच नाही तर तुम्ही मायबापाप्रमाणे आहेत. आणि तुम्ही मायबापाप्रमाणे का आहात तर तुम्ही कृपाळू आहात. कृपाळू कोण असतं तर आपले मायबाप असतात. कारण तुम्ही म्हणसाल बरेचशा जागेवर आम्ही फिरलो आम्हाला बरेचशी माणसं भेटली कृपाळू भेटली परंतु कृपाळू ते नसतात. कृपाळूपणाचं ढोंग करतात परंतु कृपाळू खरे कोण असतात तर आपले मायबाप असतात. कारण मायबाप हे कृपाळू का असतात तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही डायरेक्ट असं बाकीच्या लोकांवर आक्षेप का घेताय तर बाकीचं जन कसं आहे. जन हे चुकाचे दिला घेतल्याचे जन हे चुकाचे दिला घेतल्याचे जन हे चुकाचे दिला काळाला फक्त उपयोगी येतं ते फक्त आपलं संचित प्रारब्ध आणि भगवंत आणि ज्या भगवंताची प्राप्ती करण्याचा मार्ग दाखवतात ते संत.
म्हणून संतांना कृपाळू हे तुकोबरायांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि तुकोबरायन संतांचं वर्णन करतायत, परंतु अभंगातून कसं करतायत तर एका लेकराचं आणि मायचं उदाहरण देऊन. कारण मायचं आणि लेकराचं म्हणजेच आईचं आणि लेकराचं कसं नातं असतं, त्यांची नाळ असते आणि त्या नाळीचा असा संबंध असतो, थेट बिंबीशी असतो. गर्भातूनच आईच्या ज्या बाळाला पोषण केलं जातं, ती आई त्या बाळासाठी काही सुद्धा करू शकते, सर्वस्व अर्पण करते. आणि ते कशा पद्धतीने करते तर सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणातून महाराज सांगत आहेत. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, पहिल्या चरणात काय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित माऊलीच्या चित्तात सतत वाहते. ते कशा पद्धतीने तर ह्या मोबाईल प्रमाणे. तुम्ही म्हणसाल ह्या मोबाईलचा काय संबंध, मोबाईलचा जो रेंजचा जो संबंध आहे तो जसा मोबाईलवर आहे, ज्या भागात जाईल त्या भागात तुम्हाला रेंज जर असेल तर असे रेंज वाहते बघा. मोबाईलच्या पुढच्या साईडला जुने मोबाईल 1208 मॉडेलचे आहेत का, अशी रेंज वाहते. ज्या भागात आहे त्या भागाचं नाव त्या रेंजच्या पुढं समोर येते. बोरी टावरच्या लाईन मध्ये असेल तर बोरी टावर येते. वालचंदनगरच्या टावरच्या रेंज मध्ये असेल तर वालचंदनगर नाव येते. ते जसं आहे तसंच अगदी तंत जशी रेंज वाहती. आणि रेंज जर वाहत नसेल तर काय होतं भाऊ, आपण काय म्हणतो रेंज कव्हर क्षेत्राच्या बाहेर आहे, रेंज नाही. तशी अगदी मोबाईल प्रमाणे मातेच्या चित्तात एक प्रकारची रेंज वाहते. कशाची रेंज वाहते तर लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि अशी दुसरी जात तुम्हाला कुठंच भेटणार नाही. तर ते जात तुम्ही म्हणतात भेटेल की आम्हाला, पण भेटेल पण कशी भेटेल, तुम्हाला फसवणारी जात भेटेल. कारण एखाद्याला भाग्याने पत्नी मिळाली खरं, कारण पत्नीचा स्वभाव कसा आहे, पत्नी जर गृहलक्ष्मी असेल, पतिव्रत असेल तर त्या माणसाचं नशीब. परंतु पत्नी जर कर्कश असेल तर त्या पत्नीचं कसं आहे, ज्या वेळेस मनुष्य अंतकाळाला जवळ येतो आणि त्याच्या वेळेस जो अंतरावर तो पडतो त्यावेळेस त्याची पत्नी सुद्धा काय म्हणते, बाईल म्हणा खरं मरता तरी बरे नाशियेले घर थुंकोनिया. थुंकोनी तुम्ही घर नाचलंय हे. आणि मग ही पत्नी स्वतः काय म्हणते, तुम्ही मेला तरी बरं होईल अशी पतीची इच्छा करते. परंतु हीच इच्छा आई करेल का आपली,
जिने जन्म दिला ते आई कधीच करणार नाही. आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो, कारण हल्लीचा जमाना कसा आहे माहितीये का, थोडासा शॉर्टकट जमाना आहे आणि पारमार्थिक बोलणं माणसाला जड जातं. त्याच्यामुळं थोडस त्यांच्या उदाहरण कसं द्यावं लागतं त्यांना पटण्यासारखं. एक माता होती, तिचा पती ऐन तारुण्यात त्याचं निधन झालं. तिच्या पोटी एक मुलगा होता. त्या मुलाचा तिने सांभाळ केला. अगदी तळहाताच्या फोडासारखा त्याचा लाड केला. तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याला वागवलं आणि वागवून त्याला लहानाचं मोठं केलं. 21 वर्षाचा तरुण मोठा केला आणि त्या आईने किती कष्ट केले. दुष्काळात पाण्यात काट्यात तिने खडतर प्रवास केला, मोल मजुरी केली आणि ह्या मुलाला वागवलं. परंतु ह्या मुलाचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ह्या मुलाला अगदी मी सांगितलं त्याच पद्धतीने पत्नी मिळाली खरं, परंतु पत्नी कशी मिळाली, कर्कश मिळाली. मग कर्कश पत्नी मिळाल्यावर काय असतं दादांना माहित आहे, कर्कशीच्या संगे उदंडची फजिती. त्याची उदंड फजिती झाली आणि किती फजिती झाली तर त्या पत्नीने अगदी टोकाला नेलं हे वातावरण. तिचं आणि तिच्या सासूचं म्हणजे याच्या आईचं भांडण, इतकं भांडण की ती त्या सासूवर सतत जळत राहायची आणि काय म्हणायची, तुमच्या आईला एकदा त्या घरातून हाकलून द्या आणि तुमची आई कधी मरती याची ती नेहमी वाट बघायची. अशा ह्या वैतागाने तिने शेवट त्या मुलाचं त्या मातेच्या एक प्रकारचं चित्त सगळं विस्कळीत केलं आणि त्या मुलाला आईला घराबाहेरून काढण्याचं एक प्रकारचं त्याच्या हातून दुष्कृत्य केलं. एवढंच नव्हे तर त्या मुलाला सांगितलं हिला ठार मारून टाका, पुन्हा येऊ ह्या भागात आपल्या आलीच नाही पाहिजे. कारण आईची कशी हित आहे मुलाबद्दल ते परत माघारी येऊ शकत. म्हणून तिने त्यांना सांगितलं त्या मुलाला हिला मारूनच टाका. मग अशा पद्धतीने त्या मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईला घराबाहेर काढलं तर खरंच, परंतु जंगलात नेऊन आईला ठार मारण्याचा त्याने निश्चय केला. ज्या आईने 9 महिने 9 दिवस त्या मुलाचा सांभाळ केला, त्या मुलाला आईबद्दल इतकी घृणा निर्माण झाली आणि त्याने त्या आईचा एक प्रकारचा हृदयाचा छेद केला आणि आईचा जीव घेतलेला आहे. अशा ह्या मुलाने आईचा जीव घेतला खरं, परंतु बायकोने एक अट घातली होती, तुम्ही आईचा जीव घेतलाय का नाही हे मला कसं कळणार, तर येताना तिचं काळीज हातात घेऊन या आणि ते काळीज मला दाखवाया ना, मगच तुम्ही खरे माझे पती. मग आता ह्या मुलाने बायकोचं ऐकान गाडीवर पायका. दादा येते का लक्षात जुना तुमचाही, बायचं किती ऐकायचं, तर त्या जुन्या लोकांचं म्हणणं होतं बायचं ऐकान गाडीवर पायका. बायको जर गृहलक्ष्मी असेल तर तुम्ही ऐका, पण कर्कशीच्या संख्ये उदंड फजिती. कर्कशीने कुठल्या टोकाला ह्या मुलाला नेलं, त्याने आईचं काळीज सुद्धा काढलं, अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल. आणि काळीज काढून त्या मुलाने त्या आईचं काळीज हातात घेतलं आणि बायकोचं ऐकून तो घराकडे पळण्यासाठी निघाला. पळत असताना जंगलात कुणी पाहिली याच्या भीतीने तो अचानक एका दगडाला ठेचकळून पडला खरं, परंतु बायकोला त्याचं काही नाही. बायकोला घरी माहीत सुद्धा नाही हा कुठल्या अवस्थेत आहे, परंतु पडला. ज्या क्षणाला पडला त्या क्षणाला त्याच्या हातातून जे धारदार शस्त्र होतं तेही पडलं आणि एका हातात हे आईचं काळीज होतं तेही पडलं. काळीज ज्यावेळेस पडलं त्यावेळेस काळजाला सुद्धा मार लागला, परंतु त्या काळजाने तो मार सोसला आणि त्या बाळाला काय विचारलं, तर बाळा तुला लागलंय का, हा प्रश्न काय विचारला. कारण बाळाची आई कोण होती, तर ती खरी आई होती. आणि खरी आई किंवा खरे संत असतात ते कसे असतात, तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐशी कवयाची जाती, ऐशी कवयाची जाती, ऐशी कवयाची जाती, ऐशी कवयाची जाती.
कळवळाची जाती करीला भाविण प्रीती. अशी कळवळाची जात तुम्हाला जात ह्या शब्दाचा तुकोबरांनी उल्लेख का केला? कारण जाती जाती सुद्धा फरक आहे. कारण पत्नी ही जात आहे, आई ही जात आहे, वडील ही जात आहे, भाऊ ही जात आहे, सखे सोयरे ही जात आहे. परंतु त्या जातीत आपल्या हिताचं आपल्या हितचिंतक कोण आहे? तर ते संत आहेत. आणि त्याच पद्धतीने उदाहरण देऊन संतांसाठी कुठलं दिलेलं आहे उदाहरण? तर लेकराचं उदाहरण दिलेलं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण प्रीती करणार. कारण बऱ्याच वेळेस कसं होतं माहितीये का? मनुष्य प्राणी हा कसा प्राणी आहे माहितीये का? लाभ असला तरच तिथे हजर राहतो. कारण लाभ जर होणार असेल तर बऱ्याचशा वेळेस त्या ठिकाणीच फक्त काही गृहस्थ लोक जे आहेत ना ते त्या ठिकाणी हजर राहतात. परंतु संत हे कसे आहेत? लाभ जरी नसेल, हानी जरी असेल तरी त्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी जाऊन उपदेश कोणता करणार? तर तो उपदेश असा करणार, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकावी. सहज जर बोलले तर ते हिताचं बोलतात, उपदेश करतात. परंतु एरवी कसं होतं बघा, बऱ्याच वेळेस आपण फिरतो तर बऱ्याच वेळेस असं होतं, सहज जर एखादा बोलला तर कसा बोलतो माहितीये का? एखाद्याच्या काळजाला लागण्यासारखं, एखाद्याचं भांडण लागण्यासारखं. त्या मनुष्याचा तो दोष नसतो, कारण त्याच्या अंगातील जे अवगुण आहेत ना त्याचा तो दोष असतो. कारण संतांची चिन्ह कशी आहेत? चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम चिन्ह ज्याच्या अंगात आहेत एवढंच आपल्याला घ्यायचंय. त्या ठिकाणी संत आहेत. कारण संत म्हणजे काय? आगळे वेगळे काय? त्यांना 4 हात असतात, 4 पाय असतात असा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कारण संत कसे असतात? तेची संत तेची तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. विठ्ठल फक्त हेतू आहे आणि ज्याचा विठ्ठल हेतू आहे ना त्याचा सत्य हेतू आहे. कारण सत्य तू विठ्ठला. कारण प्रमाणाशिवाय बोलणं हे वावग आहे. कारण प्रमाण कशासाठी? तुकोबरांचा गाथा कशासाठी आहे? तर मनुष्य जन्माला आल्यानंतर वागण्याची जी अन्ना एक चाकुरी आहे त्या चाकुरीत माणसाला कटिबद्ध केलेला ह्या गाथेने. ज्याचा माता जागेवा आहे त्याने गाथा वाचावा आणि ज्याचा गाथा पाठ आहे त्याचाच माता जागेवा आहे. कारण माता जागेवर येण्यासाठी गाथा आहे. परंतु गाथ्याकडे पाहिलं तर पाहिजे ना. कारण गाथ्याची तुम्हाला सर्वसामान्य किंमत बऱ्याचशा वेळा माणसाला काय होतं माहितीये का? जनसामान्य माणसाला परमार्थाची किंमत कळत नाही. परंतु परमार्थ कसं आहे? महाधन आहे. परमार्थ महाधन
विठ्ठलाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे आहेत, परंतु ते पकडलं पाहिजे, साठवून ठेवलं पाहिजे. ते कोणी साठवलं होतं तर सावता महाराजांनी हृदयात भगवंताला साठवलं होतं. सावता महाराजांची भक्ती कशी होती? साधी सरळ भक्ती होती. आपा रोज शेतात खुरपण करायचे, शेताची राखण करायचे. माळी समाजाचे असल्यामुळे माळी समाजाप्रमाणे ते शेतात रोज शेतातील कामधंदा करायचे. परंतु काम करत असताना मात्र सुरुवात काही कामाला सकाळी केली की पहिलं श्री विठ्ठल ह्या नावाने सुरुवात करायची. आणि त्या नावाने सुरुवात केल्यामुळे त्यांचा दिवस कसा जायचा तर अतिशय आनंदी जायचा. आणि कामामध्ये काम म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये राम राम म्हणल्यामुळे काय झालं तर त्यांचं दुःख जे आहे ते सुखात त्याचं रूपांतर झालं. आणि सावता महाराजांना प्रत्यक्षात भगवंत भेटण्यासाठी आले. पंढरीहून पांडुरंग परमात्मा हे सावता महाराजांसाठी भेटण्यासाठी आले. परंतु नुसते भेटण्यासाठी आले का हो? त्यांना भेटायचं तर होतच, पण दोन चोर त्यांच्या पाठीशी लागले होते, एक ज्ञान आणि एक नाम. ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. ह्या नामाने आणि ज्ञानाने पांडुरंग परमात्म्याचा जो एक प्रकारचा जो पाठपुरावा आहे तो केलेला आहे. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी भगवंत ह्या सावता महाराजांच्या शेतात येऊन पोचलेले आहेत. जवळच आहे. येता सावता महाराजांना त्यांनी प्रश्न केला, मला थोडीशी लपण्यासाठी जागा द्या. सावता महाराजांनी त्यांना सांगितलं, इकडे जवळ ऊस आहे, इकडे जवळ माझं ज्वारीचं पीक आहे. परंतु त्यांनी सांगितलं हे साधे चोर नाहीत, बोरट्या चोरांपासून लपण्याची जागा झाली ऊस ज्वारी. परंतु मला भगवंताने सांगितलं असे दोन माझ्या चोर पाठीशी लागलेले आहेत, एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. परंतु मग भगवंताने त्या दोन्ही चोरांचं वर्णन करता क्षणी सावता महाराजांनी जवळचं जे शेतात काम करण्याचं रोजचं खुरपं आहे ते चटकन हातात घेतलं आणि काय केलेलं आहे, कटीचे खुरपे सत्वर काढिले, हृदय फाडिले दैवेळा. बंदी खान केला आत विठ्ठल कुंडीला. आणि अशा प्रकारे जनाबाईने आणि सावता महाराजांनी भगवंताला हृदयात बंदी खान केलं. साठ ठेविला हरी जेहे हृदय मंदिरे, त्यांची चालली झार झाला सुफळ व्यापार. ज्यांनी हरीला हृदयात साठवलं त्यांची येरझार संपली, त्यांना पुन्हा जन्म नाही. कारण जन्म मृत्यूचे चक्र कसं आहे, पुनरपी जन्मम
पुनरपी मरणम हे घटिका यंत्र जैसे. हे घटिका यंत्र जैसे आहे. यंत्र कसं फिरत राहतं कारखान्यातील एखादं चक्र. सूर्याचा उगवण्याचा मावळण्याचा दिनचर्याचा जसा चक्राचा हा जो नित्याचा क्रम आहे तसा जन्म मृत्यूचे हे चक्र आहे. परंतु ह्या चक्रातून एक वेळ जर मुक्त व्हायचं असेल, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. उगवायचं पण कशाचं? दुरिताचं जाळ. आणि एक वेळ त्या जन्म मृत्यूच्या राहट्यातून त्या चक्रातून मुक्त व्हायचं. परंतु ते कसं व्हायचं? तर ह्या भगवंताच्या प्राप्तीने. परंतु भगवंताची प्राप्ती सहज होती का? भगवंताची प्राप्ती करायची म्हटलं तर पहिल्यांदा साधू संतांना शरण जावं लागतं. ते साधू संत कसे आहेत? तर कृपाळू सज्जन. तुम्ही संत जन हे कृपाळू आहेत, सज्जन आहेत. आणि कोण आहेत? तुम्ही संत जन आहे. जन आहे परंतु कसे आहे? संत जन. संत आहे मग जन आहे. कारण नुसतं जन नाही, कारण जनाचं मग प्रमाण देऊन तुम्हाला सांगितलं जन कसं आहे. आता नुसतं जन जर टाकलं तरी दहचा मऊ होईल, असं नाही. तुम्ही संत जन आहे. आणि अशा प्रकारे महाराज सांगतात कसे आहेत? तर त्या स्वतःच्या जन्मदात्या आईला ज्या मुलाचा सांभाळ करण्याची सतत चिंता वाहती तिच्या हृदयात, त्या आईचं उदाहरण देऊन लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईची कळवळाची जाती करी लाभाविन प्रीती. पर नुसती लाभाविन प्रीती करते का? प्रीती तर करतेच, परंतु स्वतःच्या मुलाला किती सांभाळते? तर 9 महिने 9 दिवस ज्या उदरामध्ये ज्या आईने आपल्यासाठी साठवलं त्या आईला किती त्रास झाला असेल तुम्ही एक सोंग करून पहा. 9 महिने 9 दिवस नाही, नारदाच्या ह्या गादीवर उभा आहे 9 दिवसच फक्त सोंग करून पहा. एखाद्या मुलाच्या वजना एवढा दगड पोटाला बांधा आणि 9 दिवसच फक्त सोंग करून पहा. किती अवघड आहे हे सोंग करण्याचं, किती अवघड आहे. आणि त्या आईने आपल्या मुलासाठी हे खरोखरच सोंग नाही, खरोखर प्रत्यक्षात पहार वाहिला. आणि कशा पद्धतीने वाहिला? तर तुकोबराय तिचं उदाहरण अभंगाच्या 3ऱ्या चरणात. पोटी भारवा है, 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 पोटी भारवा है. त्याचे सर्वस्व हिस्सा है, त्याचे सर्वस्व हिस्सा है, ऐसे कराराचे नामे, ऐसे कराराचे नामे.
कुळाची जाती करेला भाविण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साह्य पोटी भार वाहते आणि नुसता भारच वाहते नाही माता आई त्याचं सर्वस्वय साह्य ओझ आहे ते वाहते आणि असेच ओझ आपले कोण वाहतात तर हे साधू संत वाहतात आणि त्या साधू संतांचा आपण चिंतन केलं पाहिजे भजन केलं पाहिजे आणि ते भगवंताचा आपल्याला मार्ग दाखवतात भगवंताच्या भक्तीचा त्या भक्तीचाही आपण मार्ग पकडला पाहिजे त्यांनी दाखवलेला तो कशा पद्धतीने तर विठ्ठल विठ्ठल लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित लेकराचे हित लेकराचे हित
कळवळाची जाती आईची 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 कळवळाची जाती हरिला बाई न प्रीती हरिला प्रीती आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती हरिला बाई न प्रीती हरिला बाई न प्रीती आईची कळवळाची जाती 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 हरिला बाळा किती हरिला बाळा किती आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती हरिला बाई न प्रीती हरिला बाई न प्रीती आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती पोठी भार वाहे त्याचे सर्वस्वय साह्य ऐशी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती. अशा प्रकारे तुकोबरा एका माईचं एका आईचं उदाहरण देऊन आपल्याला साधू संतांशी एक प्रकारचं नातं कसं आहे ते समजून सांगत आहेत. आणि हे साधू संत कसे आहेत तर आपल्यावर कृपा करतात, आपल्याला मार्ग दाखवतात. आणि त्या ज्या लेकराला ज्या प्रकारे आई मार्ग दाखवते अर्भकाचे साठी पंते धरले हाती पंते हाती धरली पाठी. अर्भकासाठी जशी या पद्धतीने गुरुजी काय लहान नसतात परंतु मुलासाठी ते लहान होतात आणि त्या मुलाला शिकवतात कसा काढायचा एक रे एकाचा. तशा पद्धतीने आई मात्र मुलासाठी लहान होते आणि मुलाला एक प्रकारचं संगोपन त्याचं करते आणि चांगलं वळण लावते. तशा पद्धतीने साधू संत सुद्धा आपल्याला चांगल्या मार्गाला लावतात. आणि अशा ह्या साधू संतांचं आपण आपल्यावर उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव सतत मनात ठेवली पाहिजे. आणि त्या उपकाराची जाणीव ठेवून आपल्या जीवनात त्यांच्याबद्दल आपण सतत एक प्रकारचा कृतज्ञतेचा भाव जो आहे तो व्यक्त केला पाहिजे. आणि तो भाव आपण व्यक्त करून दैनंदिन आचरण केलं पाहिजे. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाने चाललं पाहिजे. आणि ज्या कैलासवासी गंगूबाई भगवान वाघमोरे ह्या मातेचं आज जे पुण्यस्मरण आहे म्हणजेच वर्ष श्राद्ध त्या मातेच्या जाण्याने ह्या वाघमोरे कुटुंबियांना त्यांचे जे चिरंजीव आहेत रामभाऊ भगवान वाघमोरे तसेच श्री प्रमोद भगवान वाघमोरे व त्यांची बहीण जयश्री असा हा जो त्यांचा परिवार आहे वाघमोरे परिवार. ह्या वाघमोरे परिवारातील ह्या मातेच्या जाण्याने एक प्रकारची दुःखाची पोकळी निर्माण झालेली आहे. आणि ह्या मातेच्या जाण्याने काय झाले नुसतं दुःख झालेलं नाही. ह्या मातेच्या जाण्याने एक प्रकारचं त्यांच्यातील जे कर्तव्य बजावणारे संतांसारखी जी एक माय होती ती मावळलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या उपकारार्थ त्यांनी जे हे आज त्यांच्या
पिंडदानातून एक प्रकारचं बहार जे आहे, ओझ आहे, ते बहार कशासाठी ओझ, त्याने जे ओझ आहे त्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी काय केलेलं आहे तर हे पिंडदान केलेलं आहे. हे पिंडदान आपण का करायचे? तुकोबराने पिंडदान केले. पिंड पदावरी दिला आपुलाची करी, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ज्या ठिकाणी जाऊन तुकोबरांनी पिंडदान केलेलं आहे. आणि तुकोबरायांनी पिंडदान कशाचं केलेलं आहे ते सुद्धा 1-2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. पिंडदान त्यांनी देहाचं केलेलं आहे. कारण भगवंताला पिंडदान कशा पद्धतीने करायचे तर माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुकोबरायांनी स्वतःच्या देहाची आहुती दिलेली आहे आणि देह पिंडदानासाठी अर्पण केलेला आहे. देह समर्पिजे देवा बाहेर काहीच न घ्यावा. देह देवाला समर्पण केला आणि अशा ह्या तुकोबरांनी देह समर्पण केला, पिंडदान केलेलं आहे. ते पिंडदान आपण सुद्धा केलं पाहिजे. आपल्या पितरांच्या ऋणातून एक प्रकारचं मुक्त होण्यासाठी पिंडदान केले पाहिजे. पिंडदान केलेले काय होतं तर नारायण नागबली त्रिकालपिंडी हे जे सर्व क्रिया आहेत ह्या सर्व क्रिया करा, परंतु पिंडदान हे करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण गेलेला जो आत्मा असतो त्या आत्म्याला सद्गती मिळण्यासाठी पिंडदान करावं. कारण जो आत्मा आहे तो आत्मा पूर्ण 1 वर्षभर भटकंती करत असतो. गरुड पुराणात त्याचं वर्णन आलेलं आहे. गरुड पुराणाचं पारायण अवश्य करा. ज्या गरुड पुराणात आपल्या जन्म मृत्यूचं रहस्य आहे, जन्म मृत्यूच्या पलीकडचं रहस्य आहे, ते सर्व ह्या गरुड पुराणात आलेलं आहे. परंतु गरुड पुराणाचं पारायण करा. 16 नगर पार करून, वैतरणी नदी पार करून हा जो आत्मा आहे तो आजच्या दिवशी यम दरबारात हजर असतो आणि तो माध्यान्हीच्या वेळेस तो चित्रगुप्ताच्या समोर त्याच्या पाप पुण्याची मोज माप जे आहे ते चालू असते आणि त्यांच्या पूर्व कर्मात जरी काय त्रुटी असतील तर ह्या नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे. ह्या नामसंकीर्तनाने काय होतं तर जन्मांताची जे पापे आहेत ते सर्व जातात. आणि हे पुरावेनिशी तुकोबराय सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे ना तो नक्कीच आई वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी पिंडदान करतो. आणि अशा पद्धतीने ह्या वाघमोरे कुटुंबियांनी सुद्धा हा हेतू मनात उराशी बांधून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या दिवशी त्या वैकुंठवासी कैलासवासी ज्या गंगूबाई भगवान वाघमोरे माता आहेत त्यांच्या आत्म्याला सुद्धा नक्कीच एक प्रकारचा आनंद होणार आहे. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र सात्विक जर जन्माला आले तर ह्या आई वडिलांना हर्ष होतो आणि ह्या मातेला सुद्धा एक प्रकारचा हर्ष होणार आहे. ह्या श्री रामभाऊ भगवान वाघमोरे व श्री प्रमोद भगवान वाघमोरे यांनी ह्या आईच्या ऋणातून काहीतरी मुक्त होण्याचा एक अल्पसा प्रयत्न केलेला आहे. कारण आई कशी असते, आई गेल्यानंतर आईची किंमत कळते. कारण मनुष्याला किती जरी संपत्ती असेल तर ती संपत्ती पूर्ण आयुष्यभर तुम्हाला न सरण्यासारखी जरी असेल तरी त्या मनुष्याला एक त्रुटी असते बघा. कारण साधू संतांनी सांगितलेलं आहे, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. स्वामी जरी असेल ना तिने जगाचा तरी आई नसेल तर तो भिकारी असतो. अशा पद्धतीने आईचं महत्व कविकरांनी सांगितलेलं आहे, साधू संतांनी सांगितलेलं आहे. ते कशा पद्धतीने, आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, रक रक त्या रानात तळतळ त्या उन्हात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मोठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काटचे फास. आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवना आकार,
नाभीची चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर आई देवापाशी ने ग आई तुलाच मी मागेन आई माझे मायाचा सागर दिला तिने जीवन आकार आई काय असते अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे अनेक कविकारांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आईचा उपकार आपल्या शरीराची चमडी काढून त्याची चप्पल जरी तयार केली ना तरी आईचा उपकार फिटणार नाहीत कारण आई ही आईच असते कारण आई गेल्यानंतर त्या वाघमोरे कुटुंबातील श्री रामभाऊ वाघमोरे आहेत प्रमोद वाघमोरे आहेत यांना सुद्धा त्याची उणीव जाणवली असेल आई काय असते कारण ज्या वेळेस संकट येतात त्यावेळेस आपल्या घराचं छत्र वडील असतात आणि आई ही घराचं मांगल्य असते आईचं जाणं ज्या वेळेस हे निश्चितच आहे कारण जायाचे शरीर जाईल क्षणात का हा गोपीनाथ पाहवेचे ना जाणारच आहे परंतु मागे काहीतरी उत्तम कीर्ती राहावी याच्यासाठी तुकोबराय म्हणतात तुका म्हणे एक मरणाची सर उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तम कीर्ती मागे उरण्यासाठी काय करावं तर ह्या कैलासवासी ज्या गंगूबाई भगवान वाघमोरे आहेत ह्या आईसारखं एक प्रकारचं आपल्या जाण्याने पाठीमागच्या लोकांना हळहळ लागावी अशा प्रकारचं कार्य करावं आणि ह्या मातेने एवढंच केलं असं नाही ह्या मातेने अनेक संकट स्वतःच्या अंगावरती झेलली आणि मुलांना लहानाचं मोठं केलं ज्या वेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस माता आपल्याला कशी सांभाळते अनेक त्या मोठ्या आईवडिलांनी आपल्यासाठी संकट स्वतःच्या अंगावर झेललेले असतात हंबरोनी वासराला चाटत जेव्हा गाय तवा त्याच्यामध्ये मले दिसती माझी माय दिसती माझी माय दुष्काळात आतला होता माईचा माझ्या पाना दुष्काळात आतला होता माईचा माझ्या पाना पिठामधून मले रोज पाजत होती पाना तवा त्याच्यामध्ये मले दिसती माझी माय दिसती माझी माय दुष्काळात ज्यावेळेस मायचा पाना आटला त्यावेळेस मायने पिठातून पाणी पाजलं दूध आटलं आईचं आणि आईचं दूध आटल्यामुळं काय झालं तर तिने पिठातून पाणी पाजलं मुलासाठी तिने खडतर प्रवास केला आणि अशा आईचं एक प्रकारचा आपल्या उपकार आहे त्या उपकारातून ऋणी आज होण्यासाठी एक छोटासा पिंडदानाचा जो वाघमोरे कुटुंबियांनी प्रयत्न केलेला आहे त्या कुटुंबियांसाठी सुद्धा धन्यवाद कारण आईची किंमत ज्यावेळेस आई जाते ना त्यावेळेसच कळते आणि आता बाकीचं कसं आहे माहित आहे का तुकोबराय आपल्याला काय सांगतात अशा प्रकारे आई जसं आपल्या मुलाचं ओझं वागवते तशा प्रकारे तुकोबराय म्हणतात ह्या संतांवर माझं एक प्रकारचं ओझं आहे आणि ते ओझं कशा प्रकारे आहे तर त्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे
जय जय गोपाळ जय जय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती घरीला भाविण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साह्य ऐशी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती दुखा म्हणे माझे तुका संतावरी ओझे ऐशी कळवळाची जाती करीला भाविण प्रीती ज्ञानेश्वर सर्वांनी उठून उभे राहा घरातील सर्व मंडळीने पुढे या कुटुंबातील कळवळाची जाती करीला भाविण प्रीती अशा प्रकारे तुकोबरा आपल्या सर्वांना लेकराचं उदाहरण देऊन सांगत आहेत झालेली ही कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण ज्ञानोबरा तुकोबराच्या चरणी अर्पण वैकुंठवासी धोंडोपंत दादांच्या गुरुवर्य धोंडोपंत दादांच्या चरणी अर्पण बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष जे काय बरोबर असेल ते ज्ञानोबराय तुकोबरायांची कृपा वैकुंठवासी गुरुवर्य धोंडोपंत दादांची कृपा पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे व क्षमा करणे संती नोहे अंगभूती युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तो कामने जय विठ्ठल जय